आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026-2027 सादर केल्यानंतर पत्रकार परिषद घेत राज्याच्या विकास आराखड्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली। पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की हा अर्थसंकल्प विकास, पायाभूत सुविधा, उद्योग आणि रोजगार निर्मिती यांना गती देणारा आहे। राज्यातील शेती, जलव्यवस्थापन, पायाभूत सुविधा, पर्यटन आणि शहरी विकास या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे। तसेच राज्यात नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उद्योगस्नेही धोरणे, ग्रामीण भागात पाणी आणि सिंचन प्रकल्प तसेच शहरांमध्ये रस्ते, परिवहन आणि स्मार्ट सिटी उपक्रमांना चालना देण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की हा अर्थसंकल्प सामान्य नागरिक, शेतकरी, तरुण आणि उद्योजक यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला आहे। आगामी काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी विविध योजना राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। आज महायुती सरकारच्या वतीने मी सादर केला आहे। आपल्याला कल्पना आहे की एकूण हा जो काही अर्थसंकल्प आहे हा 7,69,467 कोटी 7,69,467 कोटी रुपये इतक्या रकमेचा हा अर्थसंकल्प आहे। आणि विशेषतः आम्ही विकसित महाराष्ट्र 2047 हा जो काही एक अहवाल तयार केला होता त्या अहवालावर आधारित हा अर्थसंकल्प आम्ही तयार केलाय। अनेक वेळा आपण बघतो की वेगवेगळे अहवाल तयार होतात, ते दिशादर्शकही असतात, पण त्याचा अर्थसंकल्पाशी कुठलाही संबंध नसतो। पण आम्ही जाणीवपूर्वक हा जो काही रोडमॅप तयार केला आहे विकसित महाराष्ट्राचा, त्याच्यावर आधारित हा पहिला अर्थसंकल्प दिलेला आहे। आणि त्याचे जे काही थीम्स आहेत म्हणजे 4 क्षेत्र आणि 16 उपक्षेत्र याच्यावर आधारित हा अर्थसंकल्प मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। विशेषतः जे 4 प्रमुख स्तंभ आपण घेतले आहेत त्यात प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन अशा 4 सूत्रांच्या आधारावर महाराष्ट्राचा विकास करायचा आहे। त्या दृष्टीने हे सर्व काम हातामध्ये घेण्यात आलंय। मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन हे या अर्थसंकल्पात पूर्ण केलेलं आहे। आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही आम्ही जाहीर केलेली आहे। नियमित कर्ज भरणारे जे आहेत त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आम्ही केला आहे। या व्यतिरिक्त शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याकरता 10 ते 15 पिकांची एकात्मिक मूल्य साखळी तयार करणं असेल, शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून जी काही त्या ठिकाणी आपलं लागत मूल्य आहे, उत्पादन खर्च आहे, तो 25% कमी आणायचा आणि उत्पादकता वाढवायची, या दृष्टीने बऱ्याच उपाययोजना या अर्थसंकल्पात आम्ही सांगितलेल्या आहेत। ॲग्रीस्टॅक आणि महाविस्तार हे जे 2 आपले प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत, यामुळे एआय अडॉप्शन करता सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला देखील अतिशय सोपं झालंय। कारण त्याला येईल त्या भाषेमध्ये तो प्रश्न विचारू शकेल, त्याला त्याचं उत्तर मिळेल। नुसता फोटो टाकला तरी देखील पिकाची परिस्थिती काय आहे, कीड येण्याची काय संभावना आहे, त्याकरता काय उपाययोजना केली पाहिजे, हे अतिशय प्रिसिशन पद्धतीनं शेतकऱ्याला कळू शकेल। कुठल्याही एक्सपर्टची आवश्यकता शेतकऱ्याला भासणार नाही, अशा पद्धतीनं आपण याची रचना केली आहे। 30 लाख शेतकरी आज
त्याचा उपयोग करताय तो आपल्याला सर्व शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायचा आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचं काम देखील अतिशय वेगानं चाललंय. जवळपास 4000 मेगावॅट आपण आता त्या ठिकाणी काम पूर्ण केलं आणि याच वर्षी अजून 10,000 मेगावॅट म्हणजे 13 ते 14,000 मेगावॅट पर्यंत यावर्षी आपण पोहोचू आणि मग आपण सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज ही त्या ठिकाणी देऊ शकू. एक अजून महत्वाचा निर्णय जो अर्थसंकल्पात आम्ही घेतलाय तो म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान हे आतापर्यंत केवळ शेतकऱ्यांना लागू होतं. आता ते शेतमजुरांनाही लागू करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या वतीने घेतलेला आहे. सिंचनाच्या क्षेत्रातही अनेक अत्यंत भरीव अशा प्रकारच्या गोष्टी आज आपण या माध्यमातून सांगितलेल्या आहेत आणि विशेषतः सगळ्याच क्षेत्रामध्ये डिजिटायझेशन आणि एआयचा उपयोग हा करण्याचा आपला प्रयत्न आहे. 1000 गावांच्या 1000 लोकसंख्येच्या गावात देखील कॉन्क्रीटचे रस्ते असावेत अशा प्रकारचे अगदी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागाचा देखील विकास झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे रस्त्यांचं जाळं, मेट्रोचं जाळं, रेल्वेचं जाळं आणि त्याचबरोबर ही काही कनेक्टिव्हिटी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे प्रमुख म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांवर भर दिलेला आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे भांडवली खर्चाची काही वाढ झालेली आहे. या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत राज्याला आणि म्हणून ज्या राज्याच्या पायाभूत सुविधांवर खर्च जास्त असतो, इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च जास्त असतो त्या राज्याची प्रगती पहिल्या क्रमांकावर असते. आणि म्हणून जवळपास 8 ते 10 लाख कोटीची कामं आपल्या राज्यामध्ये चालू आहेत. मला वाटतं देशातले पहिलं राज्य आहे की इन्फ्रा प्रोजेक्ट जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सुरू आहे. समृद्धी वगैरे जर आपण पाहिलंय, अटल सेतू वगैरे, कोस्टल या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय आणि देखील आपण रस्ते पुढचे करतोय. मुख्यमंत्री मोदयांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण करण्यावर भर दिलेला आहे आणि त्याला वेगवेगळे मॉडेल देखील आम्ही अवलंबलेले आहेत आणि त्या माध्यमातून या पायाभूत सुविधांची कामं होतील. त्यात मगाशी मुख्यमंत्री महोदयांनी बजेट वाचताना देखील त्याच्यामध्ये सगळ्या प्रकल्पांची माहिती दिलेली आहे. म्हणजे अगदी मुंबई विमानतळापासून नवीन मुंबई विमानतळाचं मेट्रोने जोडणं असेल, त्याचबरोबर इकडून आपलं वाढवणपर्यंत कनेक्टिव्हिटी देणं असेल, ती नाशिकपर्यंत वाढवणं असेल, समृद्धीला जोडणं असेल, अशा अनेक मगाशी प्रकल्पांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. मी त्या डिटेलमध्ये काही जाऊ इच्छित नाही. पण खऱ्या अर्थाने आज विरोधकांना वाटत होतं की हे सगळं योजना सुरू आहे, त्यातल्या योजना बंद होतील, मग प्रकल्प कसे होतील, परंतु ही सगळी कसरत आम्ही केलेली आहे. आणि म्हणूनच मी मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी सादर केलेला अर्थसंकल्प जो आहे हा एक विजनरी आणि विकसित महाराष्ट्र 2047 कडे खंबीरपणे वाटचाल करणार आहे.